शिवसेनेच्या मुंबईतील माजी आणि आजी आमदार, खासदार तसंच नगरसेवक यांची महत्त्वाची बैठक रामटेक बंगल्यावर पार पडते। या बैठकीला शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत। त्या बैठकीला शिवसेनेचे नेते रामदास कदम, विजय शिवतारे, राहुल शेवाळे, दीपक केसरकर उपस्थित आहेत। त्याचबरोबर मुंबईतील माजी आमदार आणि नगरसेवक देखील दाखल झालेले आहेत। बैठकीला एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहे। शिवसेनेच्या मुंबईतील खासदार, आमदार, नगरसेवकांची बैठक रामटेक बंगल्यात शिवसेनेची महत्त्वाची बैठक होती। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत। कपिल, सध्या ही बैठक होतीये, कोणकोणते नेते बैठकीसाठी हजर झालेले आहेत, नेमकं काय? नक्कीच रामटेकला ही महत्त्वाची बैठक होते आहे आणि त्या बैठकीमध्ये स्वतः उपमुख्यामंत्री एकनाथ शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत। जेवढे आमदार आहेत, मुंबईचे खास करून आमदार असतील, जेवढे शिवसेनेमध्ये नगरसेवक आले होते, उभाठतला असतील, काँग्रेसमधनं असतील किंवा राष्ट्रवादीतून जेवढे नगरसेवक त्यांच्याकडे आलेले आहेत, हे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, महत्त्वाचे पदाधिकारी, प्रवक्ते, त्याचबरोबर आमदार, खासदार या सर्वांना या बैठकीला बोलवलेलं आहे। आणि बैठकीचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे ते म्हणजे बीएमसी इलेक्शन असतील किंवा ठाणे महानगरपालिका इलेक्शन, ज्या जिथे जिथे इलेक्शन्स आहेत पालिकेचे, नगरपालिकेचे, अशा ठिकाणचे लोकांसाठी ही महत्त्वाची बैठक असणार आहे। अशा लोकांना एक कानमंत्र दिलं जाणार आहे, आपल्याला बीएमसी जिंकायचीच आहेत। जेवढ्या नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये आपल्याला स्कोर चांगला करायचा आहे, जिंकायचा आहे आणि त्यासाठी एक रणनीती तयार केली जाणार आहे आणि ती रणनीती ह्या आज बैठकीत तयार केली जाणार आहे। येत्या 1-2 महिन्यामध्ये ह्या सर्व निवडणुका लागू शकतात आणि ह्यासाठी तयारी करणं गरजेचं आहे। एकीकडे मंत्रिमंडळ विस्ताराची कडे सर्वांचं लक्ष लागलेलं असलं तरी येणाऱ्या 2 महिन्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिकेच्या निवडणुका सामोरं जावं लागणार आहे। त्यासाठी तयारी करणं गरजेचं आहे आणि ग्राउंड लेवलपासून तयारी असणं गरजेचं आहे। त्यामुळे पदाधिकारी असतील त्यांनाही इथे बोलवण्यात आलेलं आहे। हळूहळू सर्व नेते मंडळी इथे पोहोचलेले, रामदास कदम असतील, केसरकर असतील, त्याचबरोबर नरेश मस्के असतील, असे सर्व मोठमोठे दिग्गज नेते इथे पाहायला मिळत आहेत आणि हळूहळू आता हे दिग्गज नेते सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत आणि शेवटी जे मार्गदर्शन करणार आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत आणि एक रणनीती ठरवली जाणार आहे का बीएमसी वरती आपला भगवा झेंडा कसं फडकावला जाईल। जेवढ्या 14 महानगरपालिका आहेत त्यांच्या निवडणुका बाकी आहेत, या 14 महानगरपालिकेच्या निवडणुकीवरती भगवा कसा फडकला जाईल किंवा महायुतीचं सरकार, महायुतीचं राज्य कसं आणलं जाईल, या गोष्टीकडे सर्वांचं लक्ष वेधण्यासाठीच या सर्व ज्या बैठका आहेत, बैठकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। रामटेक बंगला जो आहे मलबार हिलला, त्या रामटेक बंगल्याच्या लॉनमध्ये ह्या सर्व ही जी बैठक आहे ही सुरू होत आहे, सुरू झालीच आहे। काही वेळातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येतील आणि मार्गदर्शन करतील आणि महत्त्वाच्या सूचना करतील। निश्चित, धन्यवाद कपिल ताजे अपडेट देण्यासाठी।